आज पुरुषोत्तमपूर या ठिकाणी श्री क्षेत्र पुरुषोत्तमपूर या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांनी आज भेट दिली। जवळच 2 महिन्यावर आलेला अधिक मास या महिन्याच्या अनुषंगानं महाराष्ट्र आणि देश नव्हे तर जगभरातील येणारे लाखोंचे भाविक भक्त या पुरुषोत्तम भगवानाच्या दर्शनासाठी येतात। त्या अनुषंगाने या गावामध्ये मोठ्या प्रमाणात जी गर्दी होती त्या भाविकांची गैरसोय होऊ नये या अनुषंगानं आणि तसंच पुरुषोत्तम भगवानाच्या बांधकामाचं जे काही काम चालू आहे त्या विकास कामासंदर्भात पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आज पुरुषोत्तमपूर या ठिकाणी आलेत। सर्वप्रथम आल्यानंतर पुरुषोत्तम भगवानाचं दर्शन आणि मूर्तीची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली। या ठिकाणी असंख्य गावकरी बांधव उपस्थित आहेत। मोठ्या संख्येनं सकाळपासून जिल्हाधिकारी साहेब यांची वाट संपूर्ण गाव बघतंय। जिल्हाधिकारी साहेब यांनी पुरुषोत्तमाचं दर्शन घेतल्यानंतर दुसरं मंदिर बाजूला असलेलं मंदिर गणपती असेल, महादेव पार्वती शार्दुलेश्वर जे मंदिर आपण म्हणतो ते मंदिर, त्या मंदिराची सुद्धा पाहणी, मूर्तीची पाहणी केली आणि दर्शन घेऊन जिल्हाधिकारी साहेब यांनी पुरुषोत्तमपुरी सर्व ग्रामस्थांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला। विचारमंचावर उपस्थित सोबत आलेले जिल्हाधिकारी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी सरपंच भाऊसाहेबदादा गोळेकर यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। या ठिकाणी उपस्थित अपर जिल्हाधिकारी सोनोने मॅडम सुद्धा उपस्थित होत्या। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सर हे देखील उपस्थित होते। तहसीलदार असतील SDO साहेब इंगोले साहेब होते, तहसीलदार रुईकर साहेब, BDO बाफना मॅडम, ग्रामपंचायत प्रशासक आणि या गावचं भूषण उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ते हरिनाना मोरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व गावकरी उपस्थित आहेत, ट्रस्टचे अध्यक्ष उपस्थित आहेत। सर्वप्रथम अपर जिल्हाधिकारी यांचा सत्कार बाफना मॅडमने केला। त्यानंतर जिल्हाधिकारी यांचा सन्मान प्रशासक मुळीक मॅडम, BDO मुळीक मॅडम, प्रशासक आणि श्री हरिनाना उपसभापती श्री हरिनाना मोरे यांनी जिल्हाधिकारी साहेबांचा सन्मान केला। त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीनं काही जणांनी या ठिकाणी सन्मान अशोकजी माने असतील, त्रिमक धिडे असतील, भाऊसाहेबदादा गोळेकर असतील, रामप्रसाद आबा गोळेकर असतील, दत्तामामा शिंदे आणि सर्वच गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी साहेब यांचा सन्मान करण्यात आला। त्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष विजयजी गोळेकर यांनी पुरुषोत्तमाची प्रतिमा देऊन जिल्हाधिकारी साहेब यांचा सन्मान केला। मोठ्या प्रमाणात अनेक कर्मचारी, अनेक प्रशासक बांधव या ठिकाणी उपस्थित होते, पोलीस बांधव उपस्थित होते। कलेक्टर साहेबांनं गावकऱ्यांशी संवाद साधला। आणि आपण काही बोट सुद्धा चांगल्या प्रकारच्या बोट पण फायबरच्या लोकांना देऊ शकतो का, आता काही सेवा देऊ शकतो का हे सुद्धा आपण तपासणी करू। म्हणजे मोठ्या चांगल्या पद्धतीचं असेल तर विशेष समाजाचा तो वापरतात, तो त्यासारखा बोट्स असेल तर इकडे आमच्याकडे प्रयत्न करतो। आता मोठ्या प्रमाणे महिला येत असल्यामुळे त्यांच्या शौचालयाची व्यवस्था असेल आणि त्यांच्या ट्रस्टची व्यवस्था असेल, तो जो तुम्हाला बघावं लागेल। आता शौचालय आपण काय